तर नमस्कार मित्रांनो, आपण आलतो आज ब्लॉग घेऊन. तर या रेल्वेला काय झालं तुम्हाला सगळ्या व्हिडिओमध्ये सांगतो नाही का. आपली सुरुवात झाली आपल्या गाडीच्या बिलापासून. तर आपल्याला आज 6 इंचीचा माल आणि 10 केमिकल गोण्या होत्या. आपल्याला ही कार्यगाव गावात खेप न्यायची होती. आपली गाडी घेऊन आलतो मग आपण बेलापूरमधून आपण पडेगाव आणि पडेगाववरून कार्यगावला जाणार होतो. आपण आता मग बेलापूरमध्ये होतो. बेलापूरमधून आपले कोण कोण व्हिडिओ बघा त्या मला तेवढं कमेंट करून सांगा नाही का. आपली गाडी घेऊन मग आपण बेलापूरमधून आलतो आता पडेगाव रोडला. तर पडेगावच्या पुढे आपल्याला 5 एक किलोमीटर जायचं होतं कारेगाव गावात. आपल्याला मग पडेगाव मध्ये जवळपास तासभर थांबावं लागलं. रेल्वेचं काय काम चालू होतं काय माहिती. रेल्वेचं काय काम चालू होतं आपल्याला काही समजलं नाही. मग आपण आलतो आता कारेगाव रोडला. तर कारेगाव रोडला झाड मध्येच पडेल होतं, रस्ता बंद झालता. तुमच्या गावाचं नाव सांगा मला कमेंटमध्ये. आपले व्हिडिओ कोणकोणत्या गावात गेले बघू तरी किती कमेंट येत आहे. तुम्हाला आपले व्हिडिओ जर आवडत असले तर फॉलो करून घ्या आणि लाईक पण करा नाही का. आपली गाडी घेऊन आलतो मग आपण कारेगाव मध्ये. तर मी कस्टमरला फोन लावून बघतो. मग आपण भेटू पुढल्या ब्लॉग मध्ये नाही का.